नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये एकदमच धक्कादायक, थरारक आणि जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कमळीने अखेर गौतम बांदेकरच्या फेक कंपनीचा पर्दाफाश केलेला असतो. फक्त एवढंच नाही तर तिने थेट पोलिसात तक्रार दाखल करून गौतमला अटकही करून घेतलेली असते. पमा, अशावरी आणि सगळ्यांसमोर गौतमचा खरा चेहरा उघड होणार असल्यामुळे वातावरण पूर्णपणे हादरणार आहे. एका बाजूला अशावरीचं तुटणारं मन आणि दुसऱ्या बाजूला कमळीचं धाडस. हा भाग प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणार आहे. ते कशा प्रकारे ते आपल्याला पूर्णपणे या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण पाहतो की भागाची सुरुवात होते रात्रीच्या वातावरणाने. कमळी खिडकीजवळ उभी असते आणि तिच्या मनामध्ये सतत त्या इंटरव्ह्यूचा प्रसंग फिरतच असतो. संदीप जगताप नाव सांगणारा तो माणूस, त्याची वाईट नजर आणि त्याचं गैरवर्तन, आणि नंतर समोर आलेलं त्याचं खरं नाव गौतम बांदेकर. कमळीच्या डोळ्यामध्ये राग आपल्याला स्पष्ट दिसतच असतो. ती मनामध्ये विचार करते, जो माणूस स्वतःचं नाव लपवतो तो नक्कीच काहीतरी मोठा खेळ खेळतोय आणि मी हे सत्य बाहेर आणल्याशिवाय शांत बसणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कमळी पुन्हा त्या कंपनीजवळ जाते आणि मोठी ग्लास बिल्डिंग आणि बाहेरची सिक्युरिटी, आत एम्प्लॉई सारखे फिरणारे लोक, हे सगळं पाहिल्यानंतर पहिल्या नजरेमध्ये सगळं खूप प्रोफेशनल दिसत असतं. पण कमळी बारकाईने सगळं पाहत असते. तिला जाणवतं की आज येणारे बरेच लोक इंटरव्ह्यूसाठी आलेल्या मुली असतात, पण काही वेळानंतर त्या रडत, घाबरत किंवा अस्वस्थ होऊन बाहेर पडत असतात. हे सगळं पाहून कमळीच्या मनामध्ये शंका आणखीनच वाढत जाते. ती एका मुलीला थांबवते आणि म्हणते, एक्सक्यूज मी, इंटरव्ह्यू झाला का तुमचा? ती मुलगी घाबरलेल्या आवाजात म्हणत असते, इंटरव्ह्यू नाही, ट्रॅप झालेला आहे माझ्यासोबत. कमळी शॉक होते आणि म्हणते, म्हणजे? ती मुलगी डोळ्यात पाणी आणून सांगते की जॉब देण्याच्या नावाखाली मुलींशी गैरवर्तन केलं जातं आणि आवाज उठवला तर धमक्या सुद्धा दिले जातात. हे ऐकताच कमळीच्या अंगावरती काटा येतो आणि तिला आता खात्री पटून जाते की हा गौतम खूप मोठा घोटाळा करत आहे. त्या दिवसापासून कमळी पूर्णपणे इन्व्हेस्टिगेशन सुरू करते आणि ती रोज त्या ऑफिसवरती लक्ष ठेवू लागते. कधी नियर बाय कॅफे म्हणून आणि कधी रस्त्याच्या पलीकडून, कधी एम्प्लॉई असल्यासारखं भासवून ती माहिती गोळा करत लागते. आणि एक दिवस ती पाहत असते की ऑफिसचा बोर्ड बदललेला जातो आणि काल वेगळं नाव होतं आणि आज वेगळं नाव होतं. कमळी लगेच फोटो काढते आणि ती कंपनी रजिस्ट्रेशन नंबर चेक करते. पण आता तिला मोठा धक्काच बसतो. त्या नावाची कोणतीही लीगल कंपनी अस्तित्वात नसते. कमळी मनामध्ये म्हणते की म्हणजे हा पूर्ण सेटअप फेक आहे. तर हे सगळं स्क्रीनशॉट्स, डॉक्युमेंट्स, रजिस्ट्रेशन आणि रेकॉर्डिंग हे सगळं जमा करू लागते. एका मुलीच्या स्टेटमेंटची ती सिक्रेटली रेकॉर्ड करते आणि त्या माणसाचं नाव गौतम आहे, पण प्रत्येक वेळी वेगळं नाव सांगतो. कमळीचा राग आता प्रचंड वाढलेला असतो. दुसरीकडे गौतमचा हळूहळू संशय येऊ लागतो की कुणीतरी त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे. तो आपल्या माणसांना सांगतो तर ती कमळी मला शांत बसू देणार नाही आणि तिच्यावरती तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवा. त्या रात्री कमळीचा फोनवरती अननोन नंबरवरून एक कॉल येतो आणि ती कॉल उचलते आणि समोरून गौतमचा आवाज येतो आणि खूप चौकशी करतेस तू. आणि कमळीचा चेहरा तिथेच कठोर होतो आणि लोकांना फसवणाऱ्या हा माणसाबद्दल सत्य शोधणं चुकीचं नाही असं ती म्हणत असते. गौतम रागाने म्हणतो, तुला कल्पना नाही तू कोणाशी पंगा घेतलायस. कमळी अजिबात घाबरत नाही आणि ती ठाम आवाजात म्हणत असते, आता भीती तुम्हाला वाटली पाहिजे गौतम बांदेकर, कारण तुमचं सगळं सत्य बाहेर येणार आहे. गौतम काही क्षण शांत राहतो आणि मग कॉल कट करतो. पुढच्याच दिवशी पमा घरात फंक्शनच्या तयारीत व्यस्त असते आणि अशावरी थोडी शांत आणि विचारात दिसत असते, कारण तिच्या मनामध्ये अजूनही त्या दुसऱ्या गौतम बद्दल भावना असतातच. आणि तेवढ्यातच घराबाहेर अचानक पोलीस सायरनचा आवाज येतो. सगळे घाबरून बाहेर येतात आणि बाहेर 2 पोलीस व्हेकल्स उभे असतात आणि शेजारी पाजारी लोक जमा झालेले असतात. आणि पुढच्याच क्षणी 2 पोलीस ऑफिसर्स आणि गौतम बांदेकरला पकडून बाहेर आणलेलं असतं. गौतमच्या हातामध्ये हँडकफ्स असतात. हे दृश्य पाहताच अशावरीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती मनामध्ये विचार करते, गौतम, आणि तिच्या डोळ्यामध्ये लगेच अश्रू येऊन जातात. पमा देखील पूर्णपणे हादरून जाते आणि ती मनामध्ये विचार करते का हे काय चाललेलं आहे. गौतम आजूबाजूला पाहत असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती भीती आणि राग दोघंही दिसत असतात. तेवढ्यातच पूर्ण गर्दीमधून कमळी पुढे येते
आणि तिच्या हातात एक फाईल असते. पोलीस इन्स्पेक्टर सगळ्यांसमोर मोठमोठ्याने म्हणत असतात की गौतम बांदेकरवर फेक कंपनी चालवून फसवणूक करणे, मुलींना जॉबच्या नावाखाली ट्रॅप करणे आणि बनावट डॉक्युमेंट्स वापरणे आणि अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहेत. हे ऐकतात सगळेजण शॉक होतात आणि अशावरीचा विश्वासच बसत नाही. ती थरथरत्या आवाजामध्ये विचारते, गौतम बांदेकर, हे सगळं खरं आहे का? गौतम काही बोलतच नाही आणि कारण आता सगळे पुरावे पोलिसांसमोरच असतात. इन्स्पेक्टर पुढे म्हणतात की ह्या केसचे पुरावे आम्हाला कमळीमुळे मिळालेले आहेत आणि सगळ्यांच्या नजरा कमळीकडे वळतात. इन्स्पेक्टर अभिमानाने म्हणतो का ह्या मुलीने धाडस दाखवलं आणि तिने धाडस दाखवलं म्हणूनच हे सगळं झालेलं आहे. तिने धाडस दाखवलं नसतं तर अजून कितीतरी मुली फसल्या असत्या. आणि पमाच्या डोळ्यात अभिमान दिसतो. अशावरी मात्र पूर्णपणे तुटलेली असते, पण आतून ती खुश असते, कारण ज्या माणसावरती तिने विश्वास ठेवलेला होता तो इतका खोटारडा आणि धोकादायक असेल असं तिला वाटलं नव्हतं. गौतम संतापाने कमळीकडे पाहत असतो आणि कमळी, तू माझं आयुष्य संपवलेलं आहे असं तो म्हणतो. कमळी त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून म्हणते, मी नाही, तुमच्या चुकीचा आणि कर्माचं फळ आहे हे, आणि त्यामुळेच तुमचे आयुष्य संपलेलं आहे. आजूबाजूचे लोक कुजबुजू लागतात आणि काही जण म्हणतात की कमळीने खूप मोठं काम केलेलं आहे. पोलीस गौतमला गाडीमध्ये बसवू लागतात आणि आशावरी रडतच त्याच्याकडे पाहत राहते. पण गौतम आता तिच्याकडेही नजर मिळवू शकत नाही आणि त्याला लाज वाटते. पोलीस व्हेकल हळूहळू निघून जातं आणि एका बाजूला हँडकफ्स मध्ये बसलेला गौतम आणि दुसऱ्या बाजूला ठामपणे उभी असलेली आपली कमळी. कमळीच्या चेहऱ्यावरती समाधान असतं, कारण तिने फक्त स्वतःसाठी नाही तर अनेक निरपराध मुलींसाठी आवाज उठवलेला असतो. भाग संपतो आशावरीच्या डोळ्यातील तुटलेल्या विश्वासावरती आणि कमळीच्या धाडसी चेहऱ्यावरती. आता पुढे काय होणार हे सगळे प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये उभे राहतात. की गौतम तुरुंगातून बाहेर आल्यावर कमळीचा बदला घेणार का? आशावरीला धक्क्यातून सावरू शकेल का? आणि कमळीच्या या धाडसामुळे तिच्या आयुष्यात नवीन संकट येणार का? हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला खूपच उत्सुकता येणार आहे. पण हे सगळं पाहण्याआधी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.